इनो, सोडा किंवा दही यापैकी काहीही न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी मस्त जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत असे उपवासाचे डोसे आज आपण इथे तयार केलेले आहेत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. अजिबात पीठसुद्धा फर्मेंट करण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा हे असे मस्त जाळीदार असे हे डोसे बनवून तयार होतात. बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही हे डोसे खाऊ शकता. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. कोणत्याही वाटीने किंवा कपाने साहित्य मोजून घ्यायचं. 1 वाटी भगर घेतली तर अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने त्याला चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर भरपूर पाणी घालून रात्रभर याला भिजत ठेवायचं. आता साबुदाणा अगदी परफेक्ट असा भिजला पाहिजे म्हणजे मिक्सरमधून अगदी छान व्यवस्थित असा तो बारीक होतो. आता यातलं वरचं थोडं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोड्याशा पाण्यासह याला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने रात्रभर चांगला भिजत ठेवला की साबुदाणा अगदी छान व्यवस्थित असा भिजला जातो. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. एक छोट्या साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया आणि आता याला मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज पडली तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. अगदी स्मूथ अशी याची पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. त्यामुळेच साबुदाणा आपल्याला चांगला असा भिजवून घ्यायचा आहे. जर साबुदाणा व्यवस्थित असा भिजला नाही, तर तो मिक्सरमधून व्यवस्थित पाहिजे तसा बारीक होत नाही. तर हे बघा अगदी छान मस्त फाईन पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे. थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं होतं. आता यामध्ये आपल्याला फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे उकडलेला, त्यामुळे हे जे डोसे आहेत ना, हे अजिबात कडक वगैरे होत नाही. अगदी छान मस्त मऊ आणि लुसलुशीत असे हे डोसे बनवून तयार होतात आणि बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहेत. तर बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळ देखील नाही. आता लगेच आपण याचे डोसे बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल आता इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे. टिश्यू पेपरच्या मदतीने चांगलं तेल आपण स्प्रेड करून घेऊया. जर बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा किंवा घरातल्या कोणत्याही तव्यावर हे डोसे आरामशीर निघतात. आता तेल चांगलं पसरवून घेतलं, त्यानंतर एक पळी यावर बॅटर टाकायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे. अगदी छान मस्त पातळ असे हे डोसे बनवून घ्यायचे म्हणजे छान जाळीदार असे हे डोसे तयार होतात. वरची साईड थोडीशी सुकत आली की थोडंसं याला तूप लावून घ्यायचं आहे. तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावून घेऊ शकता. आता हे तूप थोडंसं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी अलगद अशा साईडच्या कडा आपल्याला लूज करून घ्यायच्या आहे आणि पलटी करून दुसऱ्या साईडने देखील याला आपण भाजून घेऊया. तर बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत अगदी मस्त लागतात आणि आपण यामध्ये थोडी हिरवी मिरची आणि बटाटा घातलेला आहे, त्यामुळे चवीला अजून छान लागतात. तर दोन्ही साईडनी याला अगदी मस्त भाजून घेतलेला आहे. अगदी छान जाळीदार असे डोसा इथे आपला तयार झालेला आहे. आता याला काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे डोसे इथे तयार करून घ्यायचे आहे. तर एक पळी यावर बॅटर घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. तर आता एक साईड भाजून झाली की पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील याला आपण भाजून घेऊया. तर अतिशय साधी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. अगदी मस्त होतात हे डोसे. तर हे बघा हा सुद्धा डोसा भाजून झालेला आहे. आता याला सुद्धा काढून घेऊया. तर इथे आपले मस्त अगदी मऊ लुसलुशीत असे उपवासाचे डोसे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा उपवासाला हे भगर आणि साबुदाण्याचे डोसे घरी नक्की बनवून बघा. हे बघा अगदी मस्त छान पातळ, जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.